वट जिहाद जरा कधीतरी खरं काय ते एकदा स्टॅटिस्टिक्स सांगा ना. लोकसभेत जर वोट जिहाद झालं तर स्टॅटिस्टिक्स सांगा ना. ज्या जागांवर जिंकले त्या जागांमध्ये मुसलमान किती आहेत? 10% मुसलमान धरूया आपण, चला 90% हिंदू. मग काय झालं 90% मतांचं? तुमचा एक उमेदवार 2.5-3 लाखाने घातला, तो या मुसलमानांमुळे घातला. अहो, इथल्या हिंदूंना तुम्ही राम मंदिरामध्ये खाल्लेले पैसे, ते राम मंदिर गळतंय ते सगळं बघून उबग आलाय, उबग. आणि ज्या पद्धतीने तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावून दिलं, ते मराठ्यांना एकदा समजतं आणि ओबीसींना नाही समजते की हे कोणाचेच नाही, ते फक्त सत्तेचे लावतात आपल्यात. विरोधकांच्या नाकावरती टिचून नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा केले फडणवीस स्वतः लाडके बहिणी. कॉन्ट्रॅक्टरचे किती बिलं पेंडिंग आहेत? विधवा, आमच्या विधवा भगिनींना त्यांच्या घराकरता जे म्हणजे घर चालवण्याकरता जे पैसे मिळायचे ते किती महिने बंद आहेत? अपंगांना देणारं अनुदान किती महिने बंद आहे? स्कॉलरशिप्स किती महिने बंद आहे? SCचे स्कॉलरशिप्स बंद, STच्या स्कॉलरशिप, हॉस्टेल बंद आहेत. आमची आई नेहमी म्हणायची की ऋण काढून सण साजरे करायचे नसतात. म्हणजे इथे माझा AC चालू आणि इथे मी छान डेकोरेशन केलं, आतमधलं घर मी बघतच नाही आतमध्ये काय काळोख पडलाय. तो आतमधला काळोखी बघा ना देवेंद्र फडणवीस. मीटिंग हुई थी उसमें शरद पवार जी थे, अजित पवार जी थे, देवेंद्र फडणवीस थे और बीजेपी के केंद्रीय नेतृत्व थे. उस मीटिंग में शरद पवार भी शामिल थे जब ये सारी बातें चल रही थी सरकार को लेकर. क्या देखो, मेरे को इतना ही समझ में आता है कि शरद पवार ये बहुत इंटेलिजेंट और श्रूड आदमी है. उसके दिल की बात उसके पत्नी को भी नहीं मालूम रहती, यानी उनके दिल की बात उनके दिमाग को भी नहीं मालूम रहती. उन्होंने 2 साल तुमको चलो आज जाते, नहीं चलो कल जाते, नहीं चलो परसों जाते, फिर आज जाते, चलो कल जाते, परसों जाते, ऐसे उन्होंने कई साल निकाल लिए. और जब आखिर का वक्त आया तब उन्होंने कहा मैं नहीं आऊंगा. तो ये उनके दिमाग में पहले से फिट जा रहा है कि हमको नहीं जाने का, मुझे नहीं जाने का. तुम जब उनके घर में जाते थे 7:30 बजे, तब हर वो आदमी को तुमने तंग करके रखा था. चलो बीजेपी में, चलो बीजेपी में, चलो बीजेपी में. वो आदमी कितना होशियार रहेगा कि सारों ने दिमाग लगा के बीजेपी से जोड़ तोड़ कर ली, वो आदमी ने नहीं की, उसको जाना ही नहीं था. जिस यानी एक आध आदमी उधर पानी बह रहा है वहां जाएगा और पीछे निकल आएगा तो आदमी होशियार है ना. वैसे वो है, तुमको समझा ही नहीं शरद पवार. यानी तुम जैसे 1,000-1,00,000 लोग उसके खीसे के अंदर है जिनको समझा ही नहीं कि ये आदमी हमको दररोज बोलता है आज करेंगे कल करेंगे, आज करेंगे कल करेंगे, आज करेंगे कल करेंगे. वो आज आया ही नहीं. कल कभी, कल का सूरज बाहर ही नहीं आया. अरे ये तुमको समझने वाली चीज है कि शरद पवार को जाना ही नहीं था. आप क्यों अपनी इज्जत टीवी पे निकाल लेते हो बोल के कि वो हमको बोलते थे चलो जाएंगे 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 जाएंगे. तो उनके दिल में था हम भागेंगे. आपका कहना है कि मतलब जो अजित पवार कह रहे हैं कि शरद पवार भी साथ में मीटिंग में उनके साथ दिल्ली नेतृत्व से गए थे, इसमें कहीं कोई सच्चाई नहीं है? देखो, मुझे उस मीटिंग के बारे में कोई आता पता नहीं है. मैं सिर्फ इतना जानता हूं कि शरद पवार के दिल में भारत के डेमोक्रेसी, कांग्रेस विचार, कांग्रेस पार्टी नहीं बोल रहा हूं मैं, कांग्रेस विचारों के प्रति जो प्यार है वो मैं खुद देख चुका हूं. एक दिन हम ड्राइव कर रहे थे सीलिंग के ऊपर से और उनको न्यूज़ सुनने की आदत है, तो न्यूज़ लगाते हैं हमेशा. पुराने वक्त के ये है तो उनका ज़्यादा ये न्यूज़ से आता है उनको. तो तभी पहली बार सुनाई दिया कि उन्होंने कहा कि कांग्रेस मुक्त भारत करवाना है, मोदी जी ने कहा. ये सुनते ही उनके आंख में आंसू आ गए.
ये सुनते ही उनके आंख में आंसू उठले. मेरे से बोले की काँग्रेसचा विचार सोडणं म्हणजे काँग्रेसचा विचार म्हणजे गांधी नेहरू या परंपरेतला विचार सोडणं म्हणजे ह्या देशाला मुठमाती देण्यासारखं आहे. हा त्या काँग्रेसी विचारांशिवाय देश टिकूच शकत नाही, एक राहूच शकत नाही. हालात क्या है आज, मणिपुर में क्या चल रहा है, कश्मीर में क्या हो रहा है, भाषा प्रांत जात पात इतनी गंदी राजनीति कभी थी क्या? महाराष्ट्र में अभी जो देख रहे हो कभी देखा था क्या? ओबीसी विरुद्ध मराठा, एससी, ये सब एक विरुद्ध एक, एक विरुद्ध एक, एक विरुद्ध एक, ये कुश्ती का सामना लगा देते हैं. लड़ते रहो लड़ते रहो लड़ते रहो, हम अपना सत्ता में जाके बैठेंगे. ये शरद पवार है. वो कांग्रेसी विचार, नेहरू गांधी यशवंतराव चव्हाण का आदर्श मरते दम तक नहीं छोड़ेंगे. फडणवीस म्हणतात काँग्रेस जाती जातीत भांडणं लावते आणि होट जिहाच्या भरोश्यावर निवडणूक जिंकणार. धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकेन, खूप. त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला, त्याच्या मागचं कारण काय होतं. असेल हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर त्याचं उत्तर देईल. चला ओपन चॅलेंज, बियाणीचा खून कोणी केला आणि का केला? नाही तर आमच्या भगिनी आहेत एक मुंडेताई नावाच्या, त्यांचं नाव काय, हां, करुणा मुंडेला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला, जो खुद शीशे के घर में रहा करते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. मला बाकी काही बोलायचं नाही. एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसं वाचवलं, काढलं बाहेर, तर शरद पवारांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. शरद पवारांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे, पण हे जितेंद्र आव्हाडमध्ये जातात आणि वाट लावतात. त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका, तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित. तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते, इथपर्यंत बोललेत ते. एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं, स्वतःची लाच काढून घ्यायला. शरद पवारांचं नुकसान सगळं जास्त तुम्ही केलंय असं देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे. हो बरोबर, एकदम बरोबर. घर फोडण्याची भाषा करणारे, खरं एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडनं सगळं घेतलं आणि पळून गेलो, मीच केलं. अहो मी केलं सांगतो ना, धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे, मी सांगतो ना. आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का, असं धनंजय मुंडे म्हणतात. मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं ते. मी सांगतो ना मी केलं, धनंजय मुंडेंनी कशाला सांगायचं, मी सांगतो मी केलं. पण हे पवार साहेबांच्या तोंडात नाही होते ना. धनंजय मुंडे कोण? हा अजित पवारचाच भाऊ, स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुरा उपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा. आता गोडवे गातोयत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळं. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे. पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात ह्याला सगळ्यांनी विचारावा, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला? धनंजय मुंडे झाले आता अजितदादांना देखील कळवा उमऱ्यामध्ये सभा घेणार आहे, त्यामुळे नक्कीच अहो किती जणांना सभा घ्यायच्या तेवढ्या घेऊ द्या. हो आखिरी जनता त्याच्याने काय होतं. मुख्यमंत्र्यांची देखील कळवामध्ये सभा आहे, काय वाटतं नाक्यावरती ही सभा असल्यामुळे यंत्रणावरती ताण पडेल? मला काय करायचं, कुठेही घेऊन द्या ना, रस्त्याच्या मध्ये राहून उभे राहून घेऊन दे, ते मुख्यमंत्री आहेत, कुठेही घेऊन द्या, त्याच्याने काय. सर उद्धव ठाकरेंच्या बॅगा परत दुसऱ्या दिवशी वारंवार चेक केल्या जातात. आज फडणवीसांची देखील कोल्हापूरमध्ये चेक केली, त्यांनी ट्विट केली. असं आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. एबीपी माझ्याचा चांदीवाल्याच्या स्पेशल रिपोर्टमध्ये अनिल देशमुखवर 100 कोटीच्या वसुलीचे जे आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप लावले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशमुख आणि वाजेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आणि शपथपत्रावरनं वाजे आणि अजित पवार आणि शरद पवार यांचं नाव देखील घेतलं असं न्यायमूर्तींनी सांगितलं. असं त्यांना गुंतवायचंच होतं देशमुखांना. त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे, पुरावा काहीच नव्हता. चांदीवाल कमिशनने लिहिलं ते बरोबर आहे. परमबीर सिंग आणि वाजे यांनी कुठलाही एक नवीन पुरावा दिला नाही. आणि शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं, ह्यांना फक्त फसवायचं होतं, ह्यांना शरद पवारांना अडकवायचं होतं. नुसतं फसवायचं नव्हतं, त्यांना अडकवायचं होतं, पण जमलं नाही. आत्ता सुद्धा या मागच्या महिन्यात जवळजवळ 12-14 ऑफिसर्सना पोलिसांनी बोलून घेतलं. EOW अमुक तमुक CBIला केसेस दिल्या. त्याच्यात प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही शरद पवारांचं नाव द्या. बैठक कुठे झाली? सिल्वर ओकला. सांगा असं. ते एक 9% नावाची महिला आहेत DCP, त्या अरेस्ट झाल्या होत्या. आणि दुर्दैवाने जेवढे ऑफिसर्स अंडर इन्क्वायरी घेतले ते सगळे मराठी ऑफिसर्स, सगळे मराठी ऑफिसर्स आणि सिनियर मराठी ऑफिसर्स, सगळे मराठी ऑफिसर्स आणि सिनियर मराठी ऑफिसर्स. अजितदादांनी आणि ते लोक पण भेटायला जात होते तसं देखील न्यायमूर्तींनी सांगितलं. कोणाला भेटायला? ठाण्यातले काही DCP देखील मुंबईत जात होते भेटायला त्यांना, चांदीवाल्यांना. देशमुखांना. पोलीस ते होम मिनिस्टर होते, पोलीस जाणार ना भेटायला, त्याच्यात काय होतं. सर, ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला त्या शपथविधीच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अदानी सुद्धा होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. त्या शपथविधीला त्या बैठकीला, याच्या अगोदर त्याच्या 5 आधी जी देखील बैठका बैठका झाल्या झालेल्या आहेत. त्या बैठकीत असं आहे की किती वेळा साहेबांनी सांगावं नाही म्हणून. आजपासून 5 वर्षापूर्वी साहेबांनी मला सांगितलं, अरे यार अरे जितेंद्र हे दररोज घरी येतात सकाळी, मी नाव नाही घेत आता कोणाचं, रोज सकाळी येऊन चला BJPत जाऊया, चला BJPत जाऊया. मी हसलो. म्हटलं मग तुम्ही काय उत्तर देता? म्हटलं त्यांना मी सांगतो जा चर्चा करून या, काय चांगलं असेल तर मग जाऊया. प्रत्येकाची स्टाईल असते नाही म्हणायची. शेवटी उत्तर येतं ना. जोपर्यंत शेवटचा निर्णय होत नाही तोपर्यंत ती फक्त चर्चाच असते. मी त्यावेळेला चर्चा दिवसभर करीन आणि रात्री तुझ्या डोक्यावर टपली मारून निघून जाईल. काय निघाला अर्थ? 8 तास एकत्र बसलो, चर्चा केली आणि शेवटी काय झालं? टपली मारून निघून गेले. हो अहो, तुम्हाला राजकीय मॅच्युरिटी नाही, हाच त्याच्यातला अर्थ आहे. की जो माणूस 6 महिने फक्त तुम्हाला सांगतोय, 1 वर्ष सांगतोय, बरं ठीक आहे करूया, पुढच्या आठवड्यात करूया, त्या आठवड्यात भेटले, निर्णय चांगला होते. म्हणजे ते काय करत होते? तर तुम्हाला टाळत होते. ते टाळत होते हे पण कळलं नाही तुम्हाला. तुम्ही एवढ्या शरद पवारांच्या घरातले जवळचे ना. आणि शेवटी त्यांनी सांगितलंच ना की पुरोगामी महाराष्ट्राची साथ मी कधी सोडणार नाही. त्यांच्या मनात तेच होतं, पण तुम्ही सारखे दबाव आणत होते सगळेजण. त्यातच आता छगन भुजबळ लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. आमच्यासारख्या नेत्यांना मरमर काम करून पक्ष मोठा केला. भुजबळ नाही, ते एकटेच पक्ष वाढवण्यात ते एकटेच होते. पक्ष सगळ्यांनी मिळून मोठा केला. हां, मी नक्की सांगेन की छगन भुजबळांचा वाटा मोठा होता, पण मुख्यमंत्री करायला एकदाच संधी आली ना 2004 साली, बरोबर आहे. आणि मग ह्या सगळ्यात भांडणं होऊ नये. अजित पवार, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील असे दिग्गज नेते होते तेव्हा. त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं होऊ नये म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला की जाऊ दे, आपली पार्टी टिकली पाहिजे. एकदाच तर संधी आली 2004 साली पाणी. ते असं देखील म्हणतात छगन भुजबळ शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवार साहेबांनी केलं असं छगन भुजबळ. तुम्ही काय बोळ्याने दूध पित होते? छगन भुजबळ काय बोळ्याने दूध पित होते? त्याला सर्वात जास्त फायदा संघटना फुटल्यानंतर कोणाला झाला? छगन भुजबळांच्या प्रॉपर्टीज ज्या बांद्र्यामध्ये आहेत त्या कशामुळे आहेत? महसूल मंत्री असताना प्लॉट घेतले, त्याच्यात त्यांचं कॉलेज उभं आहे आज, ज्याची मार्केट व्हॅल्यू हजारो करोड गेली.
मी एवढंच सगळ्यांना सांगतो, कृपया आरोप करू नका. कोणी बोललं नाही तरी मी बोलतो. तुम्ही म्हणत असाल की जितेंद्रच बोलतो, बाकी कोणीही बोललं नाही तरी मी बोलणार. तुम्ही साहेबांना काही बोलायचं नाही, स्पष्ट शब्दाचं. हे कोणाला माहिती नसेल की यांनी कसा प्लॉट घेतला, त्या प्लॉटवर रिझर्वेशन काय होतं, तो ट्रस्ट काय झालं, कर्वे नावाचे त्यांचे ट्रस्टी होते, त्यांच्याबरोबर काय भांडण झालं, नाही तिथे पक्षापेक्षा ते मोठे झाले. कोण? छगन भुजबळ सार्थच. मला असं नाही म्हणायचं आहे, पण मला होऊ दिलं नाही, मला हे केलं नाही. तुम्हाला काय दिलं नाही हो पवार साहेबांनी? घरी बसले होतात नाशिकला जाऊन. माझ्यासमोर पवार साहेबांनी निरोप दिला की त्यांना बोलून घ्या, बोलून विधान परिषद दिली. त्याच्यासाठी त्यांचं काँग्रेसमध्ये नाव खराब झालं. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला, मतांचं गणित व्यवस्थित जमलं नाही आणि एक उमेदवार पडला. त्याच्यात हायकमांडकडनं शरद पवारांना बद्दल गैरसमज झाले आणि त्याच्यानंतर त्याच ह्याच्यात त्यांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेते केले. अजून किती साथ द्यायची माणसांनी? शरद पवारांवर बोलत नाहीत म्हणून कोणीही बोलावं काय? आताच कुठं सुचायला लागलं? बरोबर आहे, धनंजय मुंडे. अरे बाबा, त्यांना कसंही करून शरद पवारांची असं आहे. धनंजय मुंडे काय बोलणार शरद पवारांबरोबर? शरद पवारांनी फक्त असं ठरवलं ना तर घरात बसेल ना, घरात. पण साहेब आमचे बोलत नाहीत ना, आमचा प्रॉब्लेम तो आहे, आमचा प्रॉब्लेम तो आहे. साहेब कोणाबद्दलच कधी काही बोलू इच्छित नाहीत की जाऊ दे रे सोड, आपल्याला काय करायचं. अब्दुल सत्तार असं म्हणतात की मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो, तर हे पिढे मकोडे मला काय करतील? जे महाराष्ट्रातले मोठे नेते, गिने चुने जे 5 नेते, त्याच्यामध्ये माझं नाव आहे असं न बोलता रावसाहेब दानवेंवरती टीका केली. माकड म्हणतो माझीच राहील. काय बोल, आपण कशाला मध्ये पडावं? अब्दुल सत्तार महान माणूस आहे. चला झालं. सर हिंदी में जानना हिंदी में चाहेंगे? जरा पूछ लेते हैं। संजय राउत कह रहे हैं कि शरद पवार का नाम छोड़ दीजिए, अजीत पवार, देवेंद्र फडणवीस और इनके बीच ये मीटिंग हुई थी. गौतम अडानी, अमित शाह, अजीत पवार, प्रफुल्ल पटेल, इनके बीच मीटिंग हुई थी. सरकार देखो, गिराने ऐसा के लिए है। साजिश रची गई है, ऐसा उनका आरोप है सर. क्या कहेंगे? सीक्रेट मीटिंग्स क्या हो रही थी उसके बारे में उन्होंने किसका है, किसकी?